नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ओळखण्याकरता. तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स फिजिक्सचा पहिला चॅप्टर. पहिल्यांदा आपण बघूया फिजिक्स म्हणजे काय. फिजिक्स या शब्दाची उत्पत्ती ही ग्रीक शब्दापासून झाली आहे. तो कोणता शब्द आहे तर फिसिस. फिसिस या शब्दापासून फिजिक्सची उत्पत्ती झाली आहे. फिसिस म्हणजे काय, नेचर, प्राकृतिक पदार्थ, त्यांचा अभ्यास, त्यालाच फिजिक्स विज्ञान किंवा भौतिक विज्ञान असं बोलतात. तर यामध्ये आपण बघणार आहोत द्रव्य, ऊर्जा आणि त्यातील परस्पर अंतक्रिया याचे आपण अध्ययन आता करणार आहोत. या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे इथे दाखवलं आहे बघा. फिजिक्स हा ग्रीक शब्द आहे. फिजिका हा पण ग्रीक शब्दच आहे. फिजिका लॅटिन शब्द आहे हा, आणि फिजिक्स हा इंग्रजी शब्द आहे. दोन्हींचे पण अर्थ एकच, भौतिक शास्त्र. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत मेजरमेंट. तर मेजरमेंट म्हणजे काय, कोणतीही गोष्ट मापन करण्यासाठी व कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी त्याची क्वांटिटी ते किती आहे पाहण्यासाठी आपण जी राशी वापरतो त्याला मापन म्हणतात. तर मापनाचे काही उदाहरण दिले आहेत. लांबी, आयतन, रुंदी, क्षेत्रफळ, समय, द्रव्यमान. इनका मापन, स्टँडर्ड मात्रकों की तुलना में शुद्ध संख्यात्मक. मापनाचा उपयोग हा किंवा एखाद्या वस्तूची खरी संख्या दर्शवण्यासाठी केला जातो. इथं उदाहरण दिलंय बघा. सब्जी के भार को किलोग्राम में मापा जाता. हा, सब भाज्यांच्या वजनाला किलोग्राम मध्ये मापलं जातं. उदाहरणार्थ 1 किलो आपण बाजारात गेल्यावर 1 किलो बटाटे द्या म्हणून बोलतो ना. ते बघ, 1 किलो बटाटे द्या, 1 किलो कांदे द्या. त्याच प्रकारे केजी हे काय, मापन. केजी हे कशासाठी, मापनासाठी वापरले जाते. त्यानंतर दूध की मात्रा लिटर, हा, दूध हे लिटर मध्येच मापलं जातं. द्रव्य पदार्थ सर्व लिटर मध्येच. 1 लिटर पाणी, 1 लिटर दूध, 1 लिटर पेट्रोल, आणि कपडे मीटर, बरोबर ना. बरं. पुढचा आपण पॉईंट बघणार आहोत की भौतिक राशीच्या मापनासाठी मुख्यतः 4 पद्धती प्रचलित आहेत. तर त्या 4 कोणकोणत्या, सीजीएस, एफपीएस, एमकेएस आणि जे आपण कॉमनली वापरतो तो एसआय. तर सीजीएस म्हणजे काय, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम म्हणजे. त्यानंतर एफपीएस फूट पाऊंड सेकंड सिस्टीम, एमकेएस मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम, आणि चौथं म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. हे आपण कॉमनली वापरतो. पहिलं तर आपण बघणार आहोत सीजीएस पद्धती. सीजीएस प्रणाली, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टम. ह्यामध्ये लांबी, सीजीएस पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटर मध्ये, द्रव्यमान हे ग्रॅम मध्ये मोजलं जातं, आणि टाइम आहे ना, समय, तो सेकंड मध्ये मोजला जातो. ठीक आहे. आणि ह्यालाच फ्रान्सिस प्रणाली पण बोलतात. सीजीएस पद्धतीलाच फ्रान्सिस प्रणाली पण बोलतात. एफपीएस पद्धती, एफपीएस प्रणाली, फूट पाऊंड फूट पाऊंड सेकंड सिस्टम. यामध्ये लांबी ही फूट मध्ये मोजली जाते, द्रव्यमान हे पाऊंड मध्ये मोजले जाते, आणि वेळ ही सेकंड मध्ये मोजली जाते. आणि ह्याला ब्रिटिश प्रणाली पण बोलतात, एफपीएस ला. ठीक आहे. त्यानंतर एमकेएस, मीटर किलोग्राम सेकंड सिस्टम. ह्या प्रणालीला इंजिनिअर आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जातात. यामध्ये लांबी मीटर मध्ये मोजली जाते, द्रव्यमान हे किलोग्राम मध्ये मोजले जातात, आणि टाइम सेकंड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर एसआय पद्धत. एसआय पद्धत ही अस्तित्वात आली 1971च्या अधिवेशनात. मापतोल अधिवेशनात, इंटरनॅशनल मापतोल अधिवेशन होतं 1971 रोजी. तिथे हे वापरण्यात आले. ठीक है. यह मापन पद्धती एमकेएस पद्धती का परिभाषिक रूप. ही हे थोडेफार या एमकेएस पद्धतीसारखेच असते. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटीज. भौतिक राशी म्हणजे काय,
पदार्थांचे ते गुण ज्यांना मापनासाठी वापरले जाते. म्हणजे गुण आपण ते मोजू शकतो. भौतिक राशि या पदार्थ के वे भौतिक गुण फिजिकल प्रॉपर्टीज है जिनका मापन किया जा सकता है तथा उनके माप को संख्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज द्वारा म्हणजे त्या त्या गुणाला मापू शकतो आणि न्यूमेरिकल व्हॅल्यूज संख्यामध्ये त्यांना प्रदर्शित करू शकतो. पहिल्या मापनाचे दोन प्रकार पडतात. पहिलं म्हणजे दिशानुसार दिशा के आधार पर आणि दुसऱ्या परिणाम व मात्रा के आधार पर. पहिलं तर डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आणि मापन मात्रा के आधार पर त्यामध्ये 3 पॉइंट पडतात. कोणकोणते? मूल राशी, फंडामेंटल क्वांटिटीज, व्युत्पन्न राशी, डिराइव्ह क्वांटिटी आणि पूरक राशी, सप्लिमेंटरी क्वांटिटीज. आणि दिशा के आधार पर सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी आणि अदिश राशी, स्केलर क्वांटिटीज. ठीक आहे. आणि राशी क्वांटिटीज इज इक्वल टू मॅग्निट्यूड गुणिले युनिट. ती युनिट राशी बरोबर काय असतं? त्याचा परिणाम, जो परिणाम असेल आणि त्या त्या राशीचे मात्रक. ठीक आहे. पहिला आपण बघणार आहोत मूल राशी. मूल राशी मात्रक के आधार पर. त्यामधला मूल राशि फंडामेंटल बेस क्वांटिटीज. मूल राशियां जिन राशियों का अभिव्यक्त अन्य भौतिक राशियों पर निर्भर न होकर पूर्णतः स्वतंत्र है, म्हणजे त्या राशा ज्या पूर्णतः स्वतंत्र असतात, दुसऱ्यांवर कशांवरही अवलंबून नसतात, त्या किती आहेत? तर त्या एकूण 7 प्रकारच्या मूल भौतिक राशी आहेत. 7. कोणकोणत्या ते आपण बघूया आता. 7 प्रकारच्या भौतिक राशी आहेत. कोणकोणत्या? पहिली लांबी, दुसरी टाइम, त्यानंतर समय, ताप, टेम्परेचर, त्यानंतर द्रव्यमान, मास, त्यानंतर विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट, ज्योती तीव्रता, ल्युमिनियस इंटेन्सिटी आणि नंतर पदार्थ की मात्रा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर ह्या 7 मूल भौतिक राशी आहेत. ह्या 7 मूल भौतिक राशी आहेत. त्यानंतर आपण बघूया उत्पन्न राशी, डिराइव्ह क्वांटिटी. डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय? ज्या दुसऱ्या राशींवर सहाय्यक असतात. उन्हें उत्पन्न मात्रक डिराइव्ह क्वांटिटी कहते हैं. ये राशियां मूल राशियों की तरह स्वतंत्र नहीं होती, बल्कि मूल राशियों पर निर्धारित होते हैं. ठीक आहे. उदाहरणार्थ चाल. चाल चाल चालाचं सूत्र काय? चाल इज इक्वल टू दूरी भागिले समय. तर चाल ही राशी दूरी आणि समय ह्या दोन्ही राशींवर अवलंबून आहे. ठीक आहे. तर आपण आता पुढे बघूया पूरक राशी. पूरक म्हणजे समतल कोन, प्लॅन तथा घनकोन, क्यूब एंगल दोनों राशि है. दो राशियां है जो न तो मूल राशियों की श्रेणी में प्लेन एंगल आणि क्यूब एंगल दोन्ही अशा राशी आहेत ज्या ज्या मूळ राशीमध्ये पण येत नाहीत आणि उत्पन्न राशीमध्ये पण येत नाहीत. ना पूरक राशी बोलतात. ठीक आहे. इथे मूल राशिया त्यांचे मात्रक आणि हे दिले आहे. त्याची परिभाषा खूप अवघड आहे, म्हणजे ते समजणार सुद्धा नाही वाचून पण. त्यामुळे फक्त आपण मूल राशी त्यांचे सहाय्यक मात्रक आणि प्रतीक बघणार आहोत. पहिले म्हणजे समय, टाइम. एसआय मात्र काय? सेकंडला सेकंड मध्ये मोजलं जातं आणि त्याचं प्रतीक सिम्बॉल आहे एस. ठीक आहे. विद्युत धारा कशामध्ये मोजतात? एम्पियर मध्ये. आणि त्याचं सिम्बॉल आहे ए. लांबी मीटर मध्ये मोजतात आणि कॅपिटल नाही, स्मॉल एम आहे. ठीक आहे. स्मॉल एम आहे. द्रव्यमान किलोग्राम मध्ये, ते केजी. ठीक आहे. तापमान केल्विन के. पदार्थ की मात्रा अमाऊंट, ती कशामध्ये मोजतात? मोल मध्ये मोजतात.
मात्रक पण मोल आहे, MOL. ज्योती तीव्रता कॅन्डेलामध्ये आणि त्याला प्रदर्शित करतात CD. ठीक आहे, इथे सर्व ज्या वापरल्या जातात त्या सर्व राशी आणि त्यांचे SI मात्रक दिले आहे. इथे बघा, लांबी मीटर मध्ये, द्रव्यमान किलोग्राम, समय सेकंद, कार्यतता ऊर्जा जूल, विद्युतधारा अँपिअर, उष्मागती ताप केल्विन, ज्योती तीव्रता कॅन्डेला, कोन रेडियन, त्वरण मीटर पर सेकंड स्क्वेअर, बल न्यूटन, जडत्व गुणक किलोग्राम, किलोग्राम वर्ग मीटर, संवेग किलोग्राम मीटर प्रति सेकंड, आवेग न्यूटन सेकंड, कोनीय वेग किलोग्राम वर्ग मीटर प्रति सेकंड, दाब पास्कल, शक्ती वॅट, उष्णतणाव न्यूटन प्रति मीटर वर्ग, न्यूटन प्रति मीटर वर्ग नव्हता, सॉरी, साम्यता न्यूटन प्रति सेकंड वर्ग, क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ वगैरेचे जे मेन आहेत ना ते आपण खाली बघणार आहोत. त्यांचे सूत्र कसे, मीटर वर्ग SI मात्र कसे येते ते. ठीक आहे. आयतन घन मीटर, चाल प्रति मीटर प्रति सेकंड, कोनीय वेग रेडियन प्रति सेकंड, आवृत्ती हर्ट्ज, विशिष्ट उष्मा जूल प्रति किलोग्राम प्रति केल्विन, विद्युदावेश कुलॉम, विभवांतर व्होल्ट, विद्युत प्रतिरोध ओहम मध्ये, विद्युतधारिता फॅराडे, प्रेरक हेनरी, चुंबकीय फ्लक्स वेबर, ज्योती फ्लक्स, लुमेन, प्रदीप्त घनत्व, लक्स, प्रकाश तरंगदैर्घ्य, अँगस्ट्रॉम आणि प्रकाशीय दूरी कशामध्ये मोजतात, प्रकाश वर्ष. ठीक आहे, आता आपण बघूया डिराइव्हड युनिट, त्यांचे उदाहरण. डिराइव्हड क्वांटिटीचे पहिले क्षेत्रफळ. क्षेत्रफळचे सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. ते लांबी कशामध्ये मोजतात, मीटर मध्ये, आणि रुंदी चौडाई उभी ते पण मीटर मध्येच मोजतात. त्यामुळे त्यांचे SI मात्र काय येतं, मीटर स्क्वेअर, मीटरचा वर्ग. ओके. घनत्व डेन्सिटी, डेन्सिटीची व्याख्या सूत्र काय आहे, घनत्व बरोबर द्रव्यमान भागिले आयतन. ठीक आहे. द्रव्यमान कशामध्ये मोजतात, किलोग्राम मध्ये, आणि त्याचे आयतन आयतन कशामध्ये मोजतात, मीटर क्यूब. आयतन कशामध्ये मोजतात, मीटर क्यूब मध्ये, मीटरचा क्यूब घात तिसरा घात. त्यामुळं त्याचे SI हे काय, किलोग्राम मीटर क्यूब. ठीक आहे. त्यानंतर चालचं सूत्र आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, चाल बरोबर दुरी भागिले समय. ठीक आहे. तर दुरी कशामध्ये मोजतात, मीटर मध्ये, आणि समय सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड. पुढचा आहे त्वरण, ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनचं सूत्र काय, चाल परिवर्तन भागिले समय. चाल परिवर्तन, तर चाल परिवर्तन ऑब्विसली चाल परिवर्तन सुद्धा मीटर मध्येच असणार, आणि समय पण सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर पुढचं आयतन, व्हॉल्यूम. आयतन कसं मोजतात, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ठीक आहे. तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लांबी कशात, मीटर मध्येच मोजतात, रुंदी मीटर, उंची मीटर. तर मीटर 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 बरोबर मीटर क्यूब. आताच वरती सांगितलं होतं बघा, मीटर क्यूब. आयतन हे मीटर क्यूब मध्येच मोजतात. ठीक आहे. बल, फोर्स कसं मोजतात, द्रव्यमान गुणिले त्वरण. द्रव्यमान कशामध्ये मोजतात, किलोग्राम मध्ये, आणि त्वरणचं वरती सूत्र होतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर SI युनिट काय होतं, किलोग्राम मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. त्यालाच न्यूटन पण बोलतात. काय, न्यूटन, N, कॅपिटल N. ठीक आहे. तर हे इथे खाली हे सूत्र दिलंय बघा, 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. हे पण विचारू शकता ह्याच्यामध्ये.
पेपरमध्ये, तर लक्षात ठेवा. शक्ती, पॉवर कशामध्ये मोजतात? वॅटमध्ये. बिकॉज 1 वॅट बरोबर किती? किलोग्राम मीटर स्क्वेअर, किलोग्राम मीटर स्क्वेअर भागिले मीटर क्यूब बरोबर 1 वॅट. ओके. त्यानंतर शक्ती का मात्रक वॅट. शक्ती कशामध्ये मोजतात? वॅट मध्ये मोजतात. त्याला डब्ल्यू ने प्रदर्शित करतात. आणि 1 वॅट बरोबर 1 जूल. 1 जूल. 1 वैट बरोबर 1 जूल. इस प्रकार किसी भी राशि के मात्रक मूल मात्रकों से उत्पन्न किए जा सकते हैं. त्यानंतर आपण शेवटचा पॉईंट त्यामधला कोणता राहिला होता? पूरक राशिया, सप्लिमेंटरी क्वांटिटीज, समतोल कोण. त्या पूरक राशीमध्ये दोनच येतात. हे कोणते म्हणजे दोनच येतात. कोणते? समतोल कोण, त्याला रेडियन बोलतात, आणि ते सिम्बॉल त्याचा RD, आणि घनकोल स्टेरेडियन ह्याला SR ने प्रदर्शित करतात. आता आपण बघणार आहोत कोटिमान, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर एखादी संख्या दिली आहे, इथेच बघा उदाहरणार्थ दिली आहे संख्या, जे 10चा कितवा घात आहे, याला बोलतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, समजलं? तर खालचा सार्थक मान या अंक, सार्थक मान इतनी राशि की माप, ये ऐसे अंक जो मापक की अंतर की यथार्थ के अंतर्गत उस राशि के माप को व्यक्त करते हैं, सार्थक अंक कहलाते हैं. सिग्निफिकंट फिगर. तर इथे सिग्निफिकंट फिगर किती आहे? 6 आहे बघा. कारण की 1 2 3 4 5 6 हे 6 आहेत. त्यानंतर कारण की पुढे सर्व शून्यच लागलेले आहेत, कोणतीही संख्या नाही. इथे सिग्निफिकंट फिगर 1 2 3 4 4 आहे. इथे 6 आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत खगोलीय दूरी. खगोलीय दूरी 1 लाईट वर्ष. ते थोडी प्रिंटिंग एडिटिंग मध्ये मिस्टेक झाली आहे, समजून घ्या. 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती? 1 प्रकाश वर्ष बरोबर 9.467 गुणिले 10चा 15वा घात मीटर. 10चा 15वा घात मीटर. ठीक आहे. एक प्रकाश वर्ष बरोबर. प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर निर्वातामध्ये निर्वातामध्ये प्रकाशान एका वर्षात कापलेले अंतर, निर्वातामध्ये. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत खगोलीय दूरी. खगोलीय दूरी म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांमधील अंतर यामधल्या अंतराला खगोलीय दूरी असे बोलतात. तर ते किती आहे? 1 UI ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. 1 AU इज इक्वल टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर. मीटर. 1.496 गुणिले 10चा 11वा घात मीटर. किलोमीटर झालं तर कमी होईल. ओके. एक पारसेक. पारसेक ही सगळ्यात मोठी लांबी, दुरी मोजायची इकाई आहे. सर्वात मोठी. एक पारसेक बरोबर 3.26 प्रकाश वर्ष. आणि आपल्या एक प्रकाश वर्ष म्हणजे किती आहे? एक प्रकाश वर्ष म्हणजे आपल्या आहे 9.467 इंटू 10⁻. ओके, 10⁻15. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी. कोणताही डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
आणि या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जेवढे पण मित्र आपल्या भरतीची तयारी करत असतील त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा आपण भेटू आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय भारत.